पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाचे संचालक बंडू शेठ भोसले यांच्या शुभ हस्ते फोटो घ्या फोटो घ्या. गेले 7 दिवस मैदानावरती पंचांचं काम ज्यांचे राहिले, अजय आवळे सर, अजय आवळे सर या सन्मानाचा स्वीकार करा. तुमच्या हातात ट्रॉफी देणार आहे आम्ही, ती घेऊन जा घरी. सत्कार सत्कार घ्या आणि मग जा. अजय आवळे सरांचा सन्मान मंचावर संपन्न होतोय. अतुल बनकर सर, बंडू शेठ भोसले सर, संजय भालेराव सर, पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाचे संचालक अजय आवळे सर, संजय भालेराव सर. एक जबरदस्त अंपायरिंग त्यांची राहिली ही स्पर्धा, त्यामुळंच मोठ्या उंचीवरती पोहोचली. कुठलाही वाद, कुठलाही तंटा इथे झाला नाही. यानंतर अक्षय निर्मल सर, शुभम गाडे सर, समित जोशी सर, सर्वांचे सन्मान संपन्न होत आहेत. अक्षय निर्मल सरांकडं कॉमेंटेटरी अंपायरिंग पॅनलची जबाबदारी होती आणि दिवस रात्र दोन्ही सत्रामध्ये त्यांनी अंपायरिंग केली. मनापासून धन्यवाद. समित जोशी सरांचा सन्मान होतोय. सन्मानाचा स्वीकार करा. यानंतर समालोचक आज या स्पर्धेच्या निमित्तानं, खरं तर खूप मोठ्या स्पर्धा इतर महाराष्ट्रात सुरू आहे, मात्र तरी देखील आपल्या विनंतीला मान देऊन आदरणीय कुणाल दाते सरांनी आपल्याला वेळ दिलेला आहे. IPL मधून ज्यांना आपण ऐकलं, प्रो कबड्डी मध्ये मराठी भाषेतून ज्यांना आपण ऐकलं, त्याचबरोबर अल्टिमेट खो खो मधून ज्यांना आपण ऐकलं, स्टार स्पोर्ट, जिओ सिनेमा या वाहिन्यांवरती समालोचनाच्या माध्यमातून मराठी भाषेतली रंगत काय असते, मराठी भाषेतली लज्जत काय असते, कुणाल दाते सरांनी आपल्याला दाखवलेले आहेत आणि आपला महत्त्वाचा वेळ या स्पर्धेसाठी दिला. कुणाल दाते सरांचं आम्ही सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो, धन्यवाद देतो. आणि इथे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक प्रोफेसर विठ्ठल कांगणे सरांचं आगमन इथे होतंय. कांगणे सरांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो, सहर्ष स्वागत करतो. तर यानंतर यूट्यूब वाहिनी tenniscricket.in आपल्याला चांगलं सहकार्य राहिलं. गेले 7 दिवस अहोरात्र प्रक्षेपण या स्पर्धेचं त्यांनी यूट्यूबच्या चॅनलवरून केलं. साहिल चव्हाण आणि टीम, विनंती आहे सन्मान स्वीकारण्यासाठी या. साहिल चव्हाण आणि टीम. तर यानंतर सन्मान होते स्कोरर शोएब शेख सर, त्याचबरोबर शोएब शेख सरांना विनंती, आपण या सन्मानाचा स्वीकार करा. त्याचबरोबर स्कोरर श्रेयश यांनाही विनंती आहे, आपण सन्मानाचा स्वीकार करा. शोएब सरांचा सन्मान करायचा आहे. शोएब मंचावरती आलेले आहेत. क्रिक हिरोज या ॲपच्या माध्यमातून शोएब शेख सरांचं चांगलं काम राहिलं. सकाळच्या आणि रात्रीच्या दोन्ही सत्रामध्ये त्यांनी एकट्याने सगळं स्कोरिंगचं डिपार्टमेंट हँडल केलं आणि आपल्या स्पर्धेला मोठं सहकार्य केलं. मनापासून धन्यवाद. आणि खराडी चषकचे आयोजक, अजूनही एक उपाधी आहे त्यांना, पण मी थोड्या दिवसानंतर ती जाहीर करेल. यानंतर स्वरगंगा लाईट्स भैरव सरांना विनंती आहे.
एक सन्मान आमच्याकडून राहून गेलेला आहे. उंची छोटी असली तरी सुद्धा कीर्ती त्यांची खूप मोठी आहे. 12 राज्यांमधून ज्यांनी समालोचन केलेलं आहे, 12 राज्यांमधून ज्यांनी समालोचन केलेलं आहे ते सन्माननीय प्रशांत आदवडे सरांचा सन्मान मंचावरती संपन्न होणार आहे. त्या अगोदर भैरव सरांचा सन्मान होतोय. यानंतर समालोचक प्रशांत आदवडे सरांचा सन्मान. भारत बांगलादेश वन डे इंटरनॅशनल सिरीज त्यांनी कव्हर केलेली आहे. 12 राज्यात समालोचन, 11 राज्यस्तरीय पुरस्कार, 1 राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. 25 अखिल भारतीय स्तरावरील स्पर्धांचे समालोचन, इंडिया कप याच मैदानामध्ये राष्ट्रीय स्पर्धा त्यांनी कव्हर केली. 2 पर्व, टेनिस क्रिकेटचा विश्वचषक सुप्रीमो ट्रॉफीमध्ये देखील सलग तिसऱ्यांदा त्यांचा आपण आवाज ऐकाल. मुंबई कबड्डी, गोवा कबड्डी लीग, शूटिंग बॉल राष्ट्रीय स्पर्धेमध्ये ज्यांचं समालोचन आपण ऐकलंय, प्रशांत आदवडे सरांचा सन्मान मंचावरती संपन्न होतोय. यानंतर बाउंड्री रोप शौर्य इव्हेंट, अतुल बनकर सरांचा सन्मान होतोय. या ठिकाणी शौर्य इव्हेंट्स अतुल बनकर सरांना सन्मानित केले जाते. सुंदर बाउंड्री लाईन पहा तुम्ही, 7 दिवस बाउंड्री लाईन आजही चकाचक तशीच उभी बघायला मिळते, कुठेही बोर्ड पडलेला नाही. गणेश लाईट्स, गणेश सावंत यांना विनंती, आपण या सन्मानाचा स्वीकार करा. चला पटकन. यानंतर डीजे अभि साऊंड, विनंती आहे सन्मानाचा स्वीकार करा. खरं पाहिलं तर गेले 7 दिवस सकाळी 7 पासून रात्री 12 वाजेपर्यंत अलंकारिक शब्दांच्या माध्यमातून ज्यांनी या ठिकाणी क्रिकेटचं धावतं समालोचन केले, आमचे सहकारी मित्र आदरणीय नरेश ढोमे सर यांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं होणं क्रमप्राप्त आहे. मी आपणाला विनंती करतो, आदरणीय विठ्ठल कांगणे सर, महाराष्ट्राचे लाडके मास्तर, त्याचबरोबर MPSC आणि UPSCच्या माध्यमातून विद्यार्थी घडवण्याचं काम जे आपले मार्गदर्शक आदरणीय सचिनजी ढवळे सर यांना विनंती करतो, आपण नरेश ढोमे सरांना सन्मानित करावं. या ठिकाणी नरेश ढोमे सरांना विनंती करतो, आपण पुढील बक्षीस वितरणाकडे यावं अशी विनंती आहे. यानंतर खळदकर मंडप डेकोरेटर्स अभि साऊंड यांना विनंती, या. अतिशय चांगला दर्जेदार आवाज त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. अभि साऊंड यांचा सन्मान. खळदकर मंडप, विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी या. ग्राउंड्समॅन संतोष या मंचावर. सिक्युरिटी रणदिवे सरांना विनंती, आपण या. महाराज जनरेटर, विनंती करतो, आपण सन्मानाचा स्वीकार करा. रणदिवे सरांचा सन्मान मंचावरती संपन्न होतोय. 24 तास त्यांनी या मैदानावरती आपल्याला सुरक्षा सेवा पुरवली, मनपूर्वक धन्यवाद. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व, आपल्या अनोख्या शैलीतून, ग्रामीण बाज असलेल्या भाषेतून ज्यांनी समाजातील अनिष्ट रूढींवरती, घटनांवरती
सातत्यानं प्रहार केलेले आहेत. विठ्ठल कांगणे सर आज आपल्या समवेत उपस्थित आहेत. खळदकर मंडप डेकोरेटर्स ग्राउंड्समॅन संतोष यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. आपल्याला रोज आपण बघत असतो की 3-4 मॅचेस झाल्यानंतर लगेच लाईन आउट करत होते. इतर सुविधा देखील त्यांनी चांगल्या प्रकारे दिल्या. महाराज जनरेटर विनंती करतो. महाराज जनरेटर विनंती या आपण सन्मानाचा स्वीकार करा. यानंतर सचिन शेळके. मैदानावरती जी वाहतूक होती खरं तर लांब अंतर होतं त्यामुळं टेम्पो सर्व्हिस ज्यांची आपल्याला प्राप्त झाली सचिन शेळके यांचा सन्मान संपन्न होतोय. प्रहार प्रीमियर लीगची कोर कमिटी सचिन ढवळे सर, सुदर्शन केदार सर, कोमल दरुरे सर, प्रकाश मडके सर, शरद दौड सर, प्रतीक वारे सर, शबीर भाई या सर्वांचं आम्ही मनपूर्वक धन्यवाद देतो. सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. शाबीर सरांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद देतो. आपण सर्वांनी मेहनत घेतली आणि आज हा सोहळा इथे संपन्न होतोय. लगेचच बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाकडे जाण्यापूर्वी या ठिकाणी मी आदरणीय विठ्ठल कांगणे सरांना विनंती करतो की आपण खेळाडूंना खेळाडूंना विनंती आहे 2 मिनिटं प्रत्येकाने लक्ष द्यायचे. आपल्या खेळाडूवरतीचं ते एक लक्षण आहे. जे जिंकलात आणि जे हारलात, एक जीत से कोई शिकता और एक हार से कोई फकीर नाही होता. सर्वांना विनंती आहे की आज तुम्ही या ठिकाणी जिंकलात. येणाऱ्या भरपूर ठिकाणी मैदान आपल्याला गाजवायचे आणि म्हणून अलीकडे आलेला छावा चित्रपट मन में जीते जीत है मन में हारे हार, हार गया जो बिल लढे उन पर है धिक्कार. आणि म्हणून कुठलंही मैदान गाजवताना एक विनंती तुम्हाला करायलो. आज तुम्ही जिंकलात पण इथून पुढं कुठंतरी 10 लाखाचा प्राइज असेल, कुठं नॅशनल टीममध्ये तुम्हाला खेळण्याची संधी भेटली तर त्यामध्ये प्रमुख योगदान कोणाचं असेल तर आमचे मार्गदर्शक माननीय सचिन ढवळे सरांचं आहे. म्हणून आपण तरुण आहात, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. रात्री झोपलेले लोक पण जागे झाले पाहिजे. आणि तरुण म्हणल्यावर आपण जवान आहेत. खेळताना दाखवलं आपण वो दरिया ही क्या जिसमें नहीं रुवानी, जोश नहीं लल्ला तो किस काम की तेरी जवानी. आपल्यात जोश असला पाहिजे है ना. म्हणजे सकाळी 6 पासून सर मी ग्राउंड घेतलंय, मुलांचं क्लास घेतलाय, 2ला कार्यक्रम घेतलाय आणि तुम्हाला मी खोटं बोललो. आम्ही सुपा क्रॉस केला होता. तुम्ही म्हणले कुठे, मला नेमकाच कार्यक्रम संपलाय. पण जगात काही लोकांचा शब्द टाळता येत नसतो, कारण जिने तुम्हें सर उठाना सिखा दिया उसके सामने कभी सर मत उठाओ. आणि म्हणून सरांचा तो शब्द होता, डबल पुन्हा वापस यावं लागलं. विषय तो नाही, फक्त एकच विनंती करतो, येणारं पुढचं मैदान गाजवत असताना कई हार बाकी है कई जीत बाकी है, मेरे जिंदगी का कई साल बाकी है, यहाँ से कर ली है मैंने मेरी जिंदगी की शुरुआत, ये तो किताब का एक पन्ना था अभी तो पूरी किताब बाकी है, अभी तो पूरी किताब बाकी है. म्हणून अनेक मैदान तुम्हाला त्या मैदानासाठी भरभरून शुभेच्छा. शेवटी सर्व खेळाडूंसाठी एवढंच म्हणेल की हो पूरी हर ख्वाहिश है आपकी, मिले खुशियों का जहां आपको, तुम मांगे आसमान से एक तारा तो भगवान दे तुमको जहां सारा, भगवान दे तुमको जहां सारा. सन्माननीय मान्यवर, या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य नोंदवलं, सरांच्या पाठीशी उभं राहून एवढा एक छान प्रोग्राम तुम्ही आयोजित केला, खेळाडूंना एक चांगली संधी दिली, त्याबद्दल सचिन ढवळे सरांचं, त्यानंतर त्या टीमचं, या ठिकाणी आलेल्या सर्व खेळाडूंचं, प्रेक्षकांचं मनस्वी आभार व्यक्त करतो. थांबतो. सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. रात्री 1 वाजता आपण या मैदानामध्ये आलात, यावरूनच आमच्या लक्षात एक सन्मान अजून आपण राहिलेला आहे. फोटोग्राफर समीर बेंद्रे सरांना विनंती, आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी या. आजचे आपले मुख्य अतिथी, आम्ही या ठिकाणी खरं तर दिलगिरी व्यक्त करतो. अतिथींचा सन्मान आपण सर्वात अगोदर करत असतो, परंतु आज या मंचावरती केवळ सरांच्या मैत्री खातर, सरांच्या प्रेमा खातर विठ्ठल कांगणे सर उपस्थित आहेत. अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून त्यांनी घडवलेले आहेत. महाराष्ट्राच्या विविध आस्थापनांवरती त्यांचे विद्यार्थी आज सेवा करतायत, प्रशासकीय सेवेमध्ये आपलं कर्तव्य बजावतायत. तर असे विद्यार्थी घडवणारे शिक्षक आदरणीय विठ्ठल कांगणे सरांचा सन्मान मंचावरती संपन्न होतोय.
मी आदरणीय सचिन ढवळे सर, सचिन भांडे सर, सागर तुपे सर, बंडू शेठ भोसले सर, कोमल दरुरे सर, सर्वांना विनंती करतो आपण विठ्ठल कांगणे सरांना सन्मानित करा. एकदा जोरात टाळ्यांचा कडकडाट करू आपण विठ्ठल कांगणे सरांसाठी. सहज ओघवत्या भाषेतून कुठल्या एखाद्या घटनेवरती, अनुचित घटनेवरती प्रहार करण्याची त्यांची हतोटी ही विलक्षण आहे आणि त्यामुळंच मोठा चाहता वर्ग संबंध भारतामध्ये विठ्ठल कांगणे सरांना मिळालेला आहे. मनापासून धन्यवाद सर, आपलं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो आणि लगेचच बक्षीस वितरणाकडे वळतोय. सर्वात प्रथम आपण पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळ प्रहार प्रीमियर लीग मध्ये विजेत्या खेळाडूंना बक्षीस देत आहोत. फायनल प्लेयर ऑफ द मॅच हे पारितोषिक आहे. फायनल प्लेयर ऑफ द मॅच 8 चेंडू 23 धावा आणि 1 षटकामध्ये 15 धावा दिल्या. महेश शिंदे. महेश शिंदे, टाळ्यांच्या गजरात स्वागत करू आपण. पुणे शहरातील हा उमदा गोलंदाज, डाव्या हाताने गोलंदाजी करताना आज या स्पर्धेमध्ये मग एरिया वाईज असोसिएशन असेल किंवा ओपन पूल असेल, दोन्ही विभागामध्ये जबरदस्त कामगिरी राहिली महेश शिंदेची आणि त्यांना आपण एक बॅट देतोय. त्याचबरोबर सचिन ढवळे सरांनी अत्यंत मंगलमूर्ती इन्फ्रास्ट्रक्चर गणेश हाडवळे सरांकडून ही बॅट आहे. त्याचबरोबर सुंदर अशी ट्रॉफी आदरणीय सचिन ढवळे सरांच्या संकल्पनेतून ही सगळी बक्षिसं त्यांनी खेळाडूंना दिलेली आहेत. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी, स्पर्धा परीक्षांचं महत्त्व खेळाडूंना पटावं, त्यांनी देखील अभ्यासाकडे यावं. बुद्धिमत्ता चाचणी आणि तर्कक्षमता परीक्षण हे पुस्तक सचिन ढवळे पब्लिकेशनचं आणि त्यानंतर अप्पर जॅकेट या ठिकाणी दिले जाईल आणि बरोबरीनंच ही सगळी बक्षिसं घेऊन जाण्यासाठी ही एक बॅग आहे, प्लेयर्स बॅग. आम्ही त्याला कधी लॅपटॉप बॅग म्हणतो, कधी कॉलेज बॅग म्हणतो, पण या स्टेजवरती आम्ही प्लेयर्स बॅग म्हणतो. कॉंग्रॅच्युलेशन्स महेश. यानंतर पुढचं बक्षीस आहे उत्कृष्ट फलंदाज. पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळ संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा बनवणारा खेळाडू, हे बक्षीस देतोय आपण. अक्षय पोळ सरांची विनंती घेऊन हे बक्षीस आपण आदित्य जाधव यांना या ठिकाणी प्रदान करतोय. 128 धावा. आदित्य जाधव स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज. त्यांच्यासाठी एक स्पोर्ट्स सायकल आहे. एक सायकल वरती घ्या फक्त प्रातिनिधिक स्वरूपामध्ये. एकच सायकल ठेवा आणि मग खेळाडू जाताना एक सायकल घेऊन जातील आणि शेवटी येणारा खेळाडू तेही सायकल घेऊन जाईल. स्पोर्ट्स सायकल हे बक्षीस आहे. उत्कृष्ट फलंदाज, एक ट्रॉफी आहे आणि स्पोर्ट्स सायकल. आदित्य जाधव साठी जोरदार टाळ्या वाजू आपण. 128 धावा स्पर्धेमध्ये या डावखुऱ्या फलंदाजानं बनवलेल्या आहेत. काय धाकड बॅटिंग होती आणि पुणे शहरातील हा एक उगवता तारा, अपकमिंग सुपरस्टार. कॉंग्रॅच्युलेशन आदित्य. उत्कृष्ट गोलंदाज 7 विकेट. पुन्हा एकदा महेश शिंदे. आदित्य तुमची सायकल घेऊन जा. महेश शिंदे स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाच्या स्पर्धेमध्ये 7 विकेट, सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम. तर बेस्ट बॉलरची ट्रॉफी आहे महेश शिंदेसाठी आणि स्पोर्ट्स सायकल. कॉंग्रॅच्युलेशन महेश, अभिनंदन. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक साई सिल्वर घोरपडी संघाचा आकाश. साई सिल्वर घोरपडी संघाचा आकाश उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. आकाश असेल इथे तर या, किंवा कोणी जवळचा मित्र असेल तर त्याने या. मी कोर कमिटीतील सदस्यांना विनंती करतो प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण या बक्षिसाचा स्वीकार करा आणि आकाशपर्यंत नंतर आपण हे बक्षीस पोहोचू. या कोर कमिटीतील या कोणी
ठीक आहे. यानंतर मालिकावीर पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाचा स्पर्धेचा मानकरी कोण असेल? तुषार रणदिवे. एरिया वाईज क्रिकेट असोसिएशन मध्ये मालिका वीर ठरतोय तुषार रणदिवे. सुपरस्टार तुषार. आज काय बॅटिंग केली तुषारनं. प्रेक्षकांना वेड लावलं आणि आमच्या सगळ्यांचं वेड पळवलं. कॉंग्रॅच्युलेशन तुषार. तुषारसाठी मालिकावीरासाठी स्पोर्ट्स सायकल आहे. आपण आपली सायकल घेऊन जा. यानंतर सचिन ढवळेस मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीची जी स्पर्धा 12 संघांमध्ये संपन्न झाली. कुठलेही प्रवेश शुल्क नव्हतं आणि या संघांसाठी जी वैयक्तिक बक्षिसं होती ती बक्षिस आपण या ठिकाणी प्रदान करतोय. फायनल मॅन ऑफ द मॅच सागर कंगराळकर. 1 षटक 6 धावा 3 विकेट. फायनल मॅन ऑफ द मॅच सागर कंगराळकर साठी ट्रॉफी आहे, बॅट आहे, अप्पर जॅकेट आहे, त्याचबरोबर एक स्टडी मटेरियल आहे आणि प्लेयर्स बॅग आहे. या सायकल थोडीशी बाजूला ठेवली तरी चालेल. या बक्षिसासाठी ही सायकल नाही आहे. तर इथं बॅट आहे. गणेश आडवळे मंगलमूर्ती इन्फ्रास्ट्रक्चर यांच्याकडून आपल्याला ही बॅट प्राप्त झालेली आहे. सागर कंगराळकर साठी अप्पर जॅकेट. पुढचं बक्षीस द्या. सचिन ढवळेस पब्लिकेशनचं सचिन ढवळे सरांनी कोमल दरुरे सरांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे. बुद्धिमत्ता चाचणी आणि तर्क क्षमता परीक्षण. खरं तर महाराष्ट्रातील एकमेव द्वितीय प्रशिक्षक आहे जे गणित आणि रिझनिंग साठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात आणि त्यामुळे हे बक्षीस अत्यंत उपयोगी आहे. अभिनंदन सागर. यानंतर पुढचं बक्षीस उत्कृष्ट फलंदाज. 176 धावा विवेक नखाते. कम ऑन विवेक, कम ऑफ प्लीज ऑन द स्टेज. विवेक नखाते स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज. स्पोर्ट्स सायकल आणि बरोबरीने ट्रॉफी असं पारितोषिक राहिलेलं आहे. विवेक या. सांगोला तालुक्याचे सुपुत्र आहेत, सोलापूर जिल्ह्याचे आणि सरांचे अत्यंत पट्टशिष्य. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतायत आणि त्याचबरोबर क्रिकेटचं कौशल्य आपण त्यांचं बघितलेलं आहे. 176 धावा या स्पर्धेमध्ये एकूण विवेक नखातेने फटकावल्यात आणि लोहगड सुपर जायंटच्या विजयामध्ये महत्वाची भूमिका बजावलेली आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स विवेक नखाते. यानंतर उत्कृष्ट गोलंदाज 15 विकेट निलेश फुंदे. या निलेश. भरपूर बक्षीस आहेत. 3 वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा होती त्यामुळं भरपूर खेळाडूंना बक्षिसं मिळणार आहेत. स्पोर्ट्स सायकल आणि ट्रॉफी. उत्कृष्ट गोलंदाज निलेश फुंदे. विजयदुर्ग लायन्स संघाचा खेळाडू या स्पर्धेतला मोस्ट कन्सिस्टंट संघ आहे. मागच्या 3 पर्वामध्ये सेमीफायनल मध्ये आलेला, मागच्या पर्वामध्ये फायनल खेळलेला संघ यावर्षी पुन्हा एकदा फायनलने त्यांना विजेतेपदाने त्यांना हुलकावणी दिली. निलेश फुंदे आणि त्यांची टीम. अमोल दसपुते सरांचं देखील या टीमसाठी मोठं योगदान. कॉंग्रॅच्युलेशन निलेश. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. टोटल 11 डिसमिसल अश्विन कुमकर. लोहगड सुपर जायंट से पोलीस अधिकारी असलेले अश्विन कुमकर साहेब सातत्यानं स्पर्धेमध्ये सहभागी होत असतात. लोहगड सुपर जायंट्सला नेहमीच विजेते पदाच्या शिखरावरती घेऊन जात असतात. अभिनंदन अश्विन साहेब. यानंतर मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर सचिन ढवळेस मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी
223 धावा अक्षय पोळ. सातारा जिल्हा आरोग्य सेवक अक्षय पोळ सरांचा विद्यार्थी आहे. आज मोठ्या उच्च पदावरती कार्यरत आहे, सेवारत आहे आणि या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू मालिकावीर अक्षय पोळ. यानंतर खुल्या गटातल्या वैयक्तिक बक्षिसांना आपण या ठिकाणी बक्षिस प्रदान करणार आहोत. फायनल प्लेयर ऑफ द मॅच ऑल इंडिया ओपन प्रथमेश राठोड. सोलापूर जिल्ह्यातला हा खेळाडू आहे प्रथमेश राठोड. यावर्षी प्रथमेश राठोड नावाची एक्सप्रेस ऑल इंडिया ओपन मध्ये सुसाट सुटलेली आहे. कुठलीही प्रीमियर लीग स्पर्धा असेल का प्रथमेश राठोड तिथे असतोच आणि ज्या गावच्या संघात तो खेळेल त्या गावाला जिंकून देतो. या स्पर्धेमध्ये देखील हरळवाडी सोलापूरचा हा खेळाडू चमकला आणि काय कामगिरी राहिली. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं आज प्रथमेश राठोडनं. डोळे तृप्त केले प्रेक्षकांचे. प्रथमेश राठोडनं आपला मोठा फॅन बेस या स्पर्धेच्या माध्यमातून तयार केलेला आहे. पुणेकरांना वेड लावलं प्रथमेशनं. कॉंग्रॅच्युलेशन प्रथमेश, मॅन ऑफ द मॅच. यानंतर स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज प्रथमेश इथेच थांबायचे. परत एकदा प्रथमेश इथेच थांबायचंय. उत्कृष्ट फलंदाज पुन्हा एकदा प्रथमेश राठोड 106 धावा. आता कॅश प्राइज आहे प्रथमेश साठी. ₹4,999 कॅश प्राइज आणि ट्रॉफी. तर हे बक्षीस तुम्हाला डिजिटल कॅश स्वरूपात दिलं जाईल. अभिनंदन प्रथमेश पुन्हा एकदा. यानंतर उत्कृष्ट गोलंदाज 8 विकेट धनंजय भिंताडे. अभिनंदन धनंजय. या वा. धनंजय बिनताडे ₹4,999 बक्षीस आणि ट्रॉफी. ऑल इंडिया ओपन उत्कृष्ट गोलंदाज. टाळ्यांच्या गजरात स्वागत करू धनंजयचं. एक उंचापुरा गोलंदाज, यॉर्कर स्पेशालिस्ट आणि जबरदस्त व्हेरिएशन धनंजय बिनताडे. विशेष म्हणजे त्याचा बाउन्सर भल्या भल्यांना पेलवत नाही. आज देखील या स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी. कॉंग्रॅच्युलेशन धनंजय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक योगेश पेनकर. ऑल इंडिया ओपन मधून योगेश पेनकर ठरतायत या स्पर्धेतले सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. फायटर जेट या नावाने ओळखला जातो योगेश पेनकर. महाड रायगड जिल्ह्यातला खेळाडू आणि संपूर्ण जगभर क्रिकेट खेळून आज पुण्यामध्ये प्रहार प्रीमियर लीग मध्ये देखील चमकला. गेल्या वर्षी माजी मुंबईचं नेतृत्व केलं. उपविजेतेपद मिळवलं होतं ISPL मध्ये. कॉंग्रॅच्युलेशन योगेश. आणि मालिकावीर ऑल इंडिया ओपन सर्वोत्कृष्ट खेळाडू बिग हँड्स टू वन अँड ओनली वासिक शेख. या वासिक यस IT इंजिनियर आहे. लॅपटॉप तिथे कुठेतरी बसून काम सुरू असेल. एकाच वेळेस अनेक कामं सुरू असतात वासिक शेख यांची. परंतु आपल्या कंपनीशी प्रामाणिक आणि खेळाशी प्रामाणिक. वासिक शेख ॲज अ बॅट ॲज अ बॉल नेहमीच प्रभावित करतो. वासिक शेखसाठी गणेशजी हडवळे यांच्याकडून बॅट आहे आणि मॅन ऑफ द सिरीज स्पर्धेचा मानकरी ₹9,999 कॅश प्राइज. डिजिटल स्वरूपामध्ये हे पैसे बक्षीस त्यांना या ठिकाणी प्रदान केलं जाईल. कॉंग्रॅच्युलेशन वासिक. आणि आता मुख्य बक्षीस आपण या ठिकाणी देतोय.
पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळातील स्पर्धांमध्ये 26 संघांचा सहभाग होता. कुठलीही प्रवेश फी सरांनी आकारलेली नव्हती. एकदा सरांसाठी जोरदार टाळ्या वाजवू आपण. चौथ्या क्रमांकाचं बक्षीस पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळ, अर्थात 3च बक्षिसं होती या विभागामध्ये, एक ट्रॉफी आणि 10,999. विनर्स आहेत कसबा 11. कसबा 11चे संघनायक. टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे या संघासाठी. मोठी तगडी टीम होती. अविनाश रामगुडे, त्याचबरोबर तुषार रणदिवे या खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये आपला जोश दाखवला. कसबा 11 3रा क्रमांक. अभिनंदन कसबा 11. 2रा क्रमांक DK पॅन्थर्स वाघोली. संघनायक DK पॅन्थर्स वाघोली अक्षय माकर. संघनायक अतुल बनकर सर इथे उपस्थित आहे, संघाचे मार्गदर्शक. ₹20,999 बक्षीस या ठिकाणी प्रदान केलं जाईल. सचिन ढवळे सरांकडून हे बक्षीस आहे. क्रिकेटच्या खेळाडूंसाठी एक मोठं दातृत्व सचिन ढवळे सरांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालेलं आहे. रनर ऑफ DK पॅन्थर्स वाघोली अभिनंदन. यानंतर पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळ प्रथम क्रमांक आलमभाई पठाण 11 वारजे. अजिंक्य क्षितिजावरती भरारी मारून गेलेला संघ आलमभाई पठाण वॉरियर्स वारजे. श्रीखुणे संघनायक. आदित्य जाधव संघातील प्रमुख खेळाडू. पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी. टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. तब्बल 50,999 रुपयाचं बक्षीस होतं पहिल्या क्रमांकाचं. यानंतर सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी. अकॅडमीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा 4 क्रमांक आहेत. चतुर्थ क्रमांक जंजिरा फायटर्स. चौथ्या क्रमांकाचं बक्षीस आपण या ठिकाणी देतोय. एकूण प्राइज आहे 74,999. त्यामध्ये ऑनलाईन बॅच आणि बुक्स त्याचबरोबर गिफ्ट आहेत आणि 5,999 रुपये कॅश आहेत. अभिनंदन टीम जंजिरा फायटर्स. यानंतर तृतीय क्रमांक विजयदुर्ग लायन्स. मागच्या 3 पर्वांपासून जबरदस्त सातत्य दाखवलेला संघ आहे. 3ही पर्वामध्ये सेमीफायनल मध्ये आहेत आणि त्याचबरोबर गेल्या वर्षी फायनल देखील या संघाने खेळलेली आहे. 3ऱ्या क्रमांकाचं एकूण प्राइज आहे 74,999. त्यामध्ये ऑनलाईन बॅच बुक्स आणि गिफ्ट्स आहे. बरोबरीनंच 5,999 रुपये कॅश आहेत. अभिनंदन टीम विजयदुर्ग लायन्स. यानंतर 2रा क्रमांक रनर अप. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया अजिंक्य तारा स्मॅशर्स. 2ऱ्या क्रमांकाचं बक्षीस आहे 84,999 रुपये. त्यामध्ये 12,999 कॅश, ऑनलाईन बॅच बुक्स आणि गिफ्ट्स आहेत. अजिंक्य तारा स्मॅशर्स या आणि आपल्या पुरस्काराचा स्वीकार करा.
जबरदस्त टीम अजिंक्य तारा स्मॅशर्सचा खेळ या स्पर्धेमध्ये हरला. सुनील गोराड संघनायकाच्या नेतृत्वाखाली या संघाने एक नवीन युवा संघनायक होता आणि टीमला फायनल पर्यंत ते घेऊन आले. जळाळता करंडक आणि 74,999 रुपये. अभिनंदन टीम अजिंक्य तारा स्मॅशर्स. यानंतर विनर्स सचिन ढवळेस मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी प्रेझेंट प्रहार प्रीमियर लीग सीझन 12 12व्या पर्वाचे विजेते लोहगड सुपर जायंट्स. 99,999 रुपयाचं बक्षीस आहे. 24,999 कॅश आणि ऑनलाईन बॅच बुक्स आणि गिफ्ट्स असं एकूण बक्षीस. आणि जळाळता करंडक प्रहार प्रीमियर लीगचे 12व्या सीझनचे विजेते आहेत. 6 वर्षामध्ये 12 सीझन या स्पर्धेने पूर्ण केलेले आहेत. विशेष म्हणजे संपूर्ण भारतवर्षामध्ये एकाच वर्षात 2दा होणारी स्पर्धा म्हणजे प्रहार प्रीमियर लीग. ऑक्टोबर महिन्यामध्ये स्पर्धा पार पडते, त्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये स्पर्धा पार पडते. पावसाचे अडथळे भरपूर वेळ आलेत, मात्र तरी देखील सातत्यानं ही स्पर्धा सुरूच आहे. सचिन ढवळे सर क्रिकेटवरती प्रेम करणारे हे व्यक्तिमत्व. यावर्षी लोहगड सुपर जायंट्सचा अत्यंत सुंदर प्रवास राहिला. प्रत्येक मॅच त्याच निष्ठेने खेळत गेले, जिंकत गेले. गेल्या वर्षी देखील लोहगड सुपर जायंट्सने अकरावं पर्व 12वं पर्व सलग दुसऱ्या पर्वामध्ये विजेतेपदावरती मोहर उमटवलेले आहे. यानंतर ऑल इंडिया ओपन हाफ 4था क्रमांक इलियासभाई शेख क्रिकेट क्लब. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करू इलियासभाई शेख क्रिकेट क्लबचं. 50,999 रुपये कॅश प्राइज आणि झळाळता करंडक प्रहार प्रीमियर लीग 4th प्राइज विनर ऑल इंडिया ओपन हाफ इलियासभाई शेख क्रिकेट क्लब. सोळा दमदार संघांचा समावेश होता या पर्वामध्ये आणि 16 अतिशय ताकदवान संघ आपण पाहिले की संपूर्ण महाराष्ट्रातील खेळाडू, विदर्भातले खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळले, मराठवाड्यातले खेळाडू खेळले, कोकणातले खेळाडू खेळले, पश्चिम महाराष्ट्र अगदी कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगलीचे खेळाडू या स्पर्धेमध्ये आले. कोकणातील, मुंबईतील खेळाडूंनी ही स्पर्धा गाजवली. आणि 4th क्रमांक इलियासभाई शेख क्रिकेट क्लब. तर 3रा क्रमांक यशवंत भाऊ पाचंगे शिरसाट स्पोर्ट्स अहिल्यानगर. या संघनायक आपलं बक्षिसाचा स्वीकार करा. एकूण बक्षीस आहे 50,999 रुपये आणि झळाळता करंडक. यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन शिरूर, शिरसाट स्पोर्ट्स अहिल्यानगर 3ऱ्या क्रमांकाचे मानकर. आज दिवसभर या खेळाडू या संघानं प्रभावित केलं, मातब्बरांना पराभूत केलं आणि सेमीफायनल मध्ये मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला. 3ऱ्या क्रमांकावरती ते विराजमान होत आहेत. 2रा क्रमांक हमराज मृत्युंजय, ऋषीदादा जोरी आणि त्यांची तगडी टीम या स्पर्धेच्या उपविजेतेपदावरती विराजमान होत आहेत. 1,50,999 रुपयाचं बक्षीस आणि झळाळता करंडक.
आदरणीय विठ्ठल कांगणे सर, आदरणीय सचिन ढवळे सर, आदरणीय सचिन बांडे सर, आदरणीय सागर तुपे सर, अतुल बनकर सर, सन्माननीय अनिल सर, अनिल स्वामी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. कोर कमिटी मेंबर्सला, व्हॉलंटियर्सला मनापासून धन्यवाद. सगळ्यांनी अहोरात्र मेहनत घेतली आणि ही स्पर्धा 7 दिवसांचा मोठा प्रवास होता. मात्र विना अडथळा, विना विलंब, पावसाने थोडा व्यत्यय आणला, मात्र आपल्या इच्छाशक्तीवरती तो मात करू शकला नाही. तितक्याच तडफेने पुन्हा एकदा आपण हा सोहळा उभा केला. ज्या दिवशी पाऊस पडला होता 12:30 वाजता रात्री सर आणि कोर कमिटीचे मेंबर मैदानामध्ये आले, कव्हर्स ओपन केले. सकाळी पुन्हा सगळ्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली, ग्राउंड्समॅननी मेहनत घेतली आणि स्पर्धा सुरू झाली. आज आपण स्पर्धेचा गोड समारोप करत आहोत. अभिनंदन टीम हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे. आणि यानंतर प्रथम क्रमांक ऑल इंडिया ओपन पूल विनर्स बांदेश्वर बांदा रोही स्पोर्ट्स क्लब. आपण मंचावरती या. पहिला क्रमांक 3,09,99 रुपये आणि झळाळता करंडक. दुसऱ्या पर्वाचे विजेते आहेत. गेल्या वर्षीपासून ऑल इंडिया पूल सुरू झालेला आहे आणि या पर्वाचे विजेते ठरत आहेत बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट्स क्लब. बबलू पाटील आणि त्यांची टीम दमदार प्रदर्शन करत होती. पहिल्या मॅच पासून त्यांनी विजयाचा धडाका लावला आणि विजेते पदावरती विराजमान होत आहेत. काय गेम होता. सेमीफायनल मध्ये त्यांची लढत आपण पाहिली. खरं तर ते पराभवाच्या छायेत होते, तिथून विजयाची वाट त्यांनी निर्माण केली. अवघड स्थितीतून संघाला विजय मिळवून दिला. प्रत्येक वेळेस वेगळा खेळाडू इथे चमकला. बबलू पाटील बाद झाल्यानंतर या संघासाठी दरवाजे बंद झाले होते, मात्र प्रथमेश राठोडनं ते दरवाजे ओपन केले. आसिफ शेखनं दरवाजे ओपन केले. सचिन ढवळे's मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी पुणे प्रेझेंट इन मेमरी ऑफ लेट शशिकांत माधवराव अभंग प्रहार प्रीमियर लीग या ठिकाणी संपन्न होते. 7 दिवसांचा महोत्सव होता आणि संस्मरणीय राहिला हा प्रवास. 3 वेगवेगळ्या फॉर्मॅट मध्ये संपन्न झालेली स्पर्धा आज सफळ संपूर्णपणे या ठिकाणी पार पडते. बक्षीस वितरणाचा गोड सोहळा आज विठ्ठल कांगणे सरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतोय. सचिन ढवळे सर क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे. स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी वरदान आहेत आणि आज क्रिकेटच्या खेळाडूंसाठी देखील त्यांनी मोठी स्पर्धा इथे उभी केलेली आहे, जी आता पुणे शहराचा मान आणि अभिमान ठरते. पुन्हा एकदा आम्ही सर्व खेळाडूंचा आभार मानतो. संघ मालकांचे मनापासून आभार व्यक्त करतो. सर्व क्रीडा रसिक ज्यांनी या स्पर्धेसाठी वेळ दिला त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करतो. आमच्या सगळ्या ऑफिशियल स्टाफचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीच्या सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर व्हॉलंटियर्स स्वयंसेवक म्हणून गेले 7 दिवस त्या अगोदरही काही दिवस ज्या आमच्या विद्यार्थ्यांनी काम केलेलं आहे त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करतो. कोर कमिटीचं देखील मनापासून आभार, मनापासून धन्यवाद देतो. आणि आज आपल्या सर्वांना आपला अमूल्य वेळ देऊन विठ्ठल कांगणे सर उपस्थित आहेत. आपल्या सर्वांना त्यांनी शुभेच्छा दिल्या, आपल्या सगळ्यांचा आत्मविश्वास वाढवला. त्याबद्दल मी विठ्ठल कांगणे सरांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आजचा समारंभ संपला असं जाहीर करतो. आदरणीय सचिन ढवळे सरांना त्यांच्या या कार्यासाठी भरपूर भरपूर शुभेच्छा देतो आणि रामनवमीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आजचा समारंभ संपला असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.